हाय सर्वांना, मी आज बनवणार आहे उपवासासाठी शेंगदाण्याचं पिठलं. त्यासाठी मी इथे बटाटे आणि रताळे उकडून घेतलेत. त्याची साल काढून घेणार आहे, दोन्हीची पण. हे पिठलं आपल्याला खिचडीसोबत आणि उकडलेल्या रताळ्यासोबत खायला छान लागते. दोन्हीची साल काढून घेतली आहे पहा मी. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक करून घेणार आहे. बारीक केलेली हिरवी मिरचीचं वाटण मी काढून घेणार आहे. त्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. बारीक केलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी परत एकदा पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. त्यानंतर मी कढईमध्ये उपवासाचे शेंगदाणा तेल टाकले आहे. त्या तेलामध्ये बारीक केलेल्या हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची पहा. ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये. नंतर आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये पाणी घालून जे वाटण केलं होतं ते त्यामध्ये टाकायचे. परत आपले पाणी घालायचे पहा. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि उकडून घेतलेला जे बटाटा होता तो मी कट करून घेतला होता तो त्यामध्ये टाकला आहे. आपलं शेंगदाण्याचं पिठलं तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.